मित्रांनो परत आलोय तर ग्रीन लँड कुठलं हॉटेल जे आपण पहिल्या दिवशी जेवायला आलतो का, हॉटेल ग्रीन थिंग इथं. त्याबद्दल जेवण आहे तर आम्ही परत तिकडं निघलो. तिथं मला वाटतं मी एकच चपाती खाली, मला भूक लागलेली आहे. तर आपण इथं थांबलो तर कशामुळे एकदम मस्त इथली व्यवस्था बसायची. बाहेर आपलं रेग्युलर आज फॅमिलीसाठी बस. आणि तुम्हाला सांगतो एक नंबर जेवण. मागच्या वेळेस खाल्लं होतं ना, एकदम म्हणजे असं लय तिखट नाही काय नाही, नॉर्मल जेवण आहे. तर आता मी मागवले दूध शेवभाजी, जी आपल्या खरं धाब्यावर भेटते ती दूध शेवभाजी. आपण बघूया हॉटेलमध्ये कशी वाटते खायला आणि बघूया टेस्ट कशी काय लागते. तर भेटूया डायरेक्ट आल्यावर मेन्यू. मित्रांनो आपण सगळ्यात पहिलं मसाला पापड मागवले. तर आता पुढचं मेन्यू येते, बघूया काय येते कसं येते. मित्रांनो किती जरी बाहेर जेवायला बसलं तर सगळ्यात पहिलं आपलं डाएट चालू करायचं. तर आपलं डाएट सगळ्यात पहिलं सॅलडनी होतं. तर आपण काकड्या मागवले खायला. इथं ओनियन दिलेले आहेत त्यांनी. आता काकडी, तर मसाला पापड इग्नोर करा, काकडी मेन आहे, डाएट मेन आहे. मित्रांनो आपलं जेवण आलेलं लच्छा पराठा आणि दूध शेवभाजी. दूध शेवभाजी खरंच एक नंबर आहे. 110 रुपयाला एवढ्या चांगल्या हॉटेलांमध्ये दूध शेवभाजी भेटते, म्हणजे एक नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी पण भरपूर. एकदा नक्कीच ट्राय करून बघा मित्रांनो. तुम्ही आलू पराठा, गोबी पराठा भरपूर खाल्ले असतील, पण पहिल्यांदा मी एखाद्या हॉटेलमध्ये ठेचा पराठा खाल्ला, एक नंबर आहे. बोलत वैशा हार्डे आणि राईस आल्याशिवाय आपलं जेवण तर काय संपत नाही. तर मला माहिती, त्यामुळे आपण मस्तपैकी हाफ राईस मागवला आणि दूध शेवभाजी क्वालिटी बोलतो एंड विशेष हार्डे आपले एक नंबर क्वालिटी. आता हे सगळं संपवतो आणि निघायचं. चला. तर मित्रांनो पार्टी हॉल आहे. जर तुम्हाला फॅमिली पार्टी करायची असेल तर पूर्ण फॅमिली हॉल आहे यांचा. आणि इथं पार्किंगची सुविधा भरपूर मोठी पार्किंग. तर आता चला निघालो आपण आता करण्यासाठी. तर चला. ॲड्रेसबद्दल जर सांगायचं असेल तर ही नगर रोड आहे आणि ही नाशिक रोड आहे. नाशिकला जाताना ह्या साईडला, नगरला जाताना त्या साईडला रोड आहे. हॉटेलचं नाव आहे हॉटेल ग्रीन थिंग प्युअर व्हेज. एक नंबर हॉटेल आहे मित्रांनो. थँक्यू.